म्हटलेलं आहे, आपण पाहूया। हा संपूर्ण जो प्रोसेस आहे तो आयुक्तांच्या लेवलचा आहे। तो काय आमच्या बोलण्याने असं नाहीये, तो सगळा त्यांच्या लेवलचा हा विषय आहे। तर मे बी काही एक्सटेन्शनमध्ये असतील, ॲडिशनल त्यांना बसवलं असेल काही कालावधीसाठी, तर ह्या बदल्या मला वाटतं या झाल्या पाहिजे। 3-3 वर्षांनी असंही झालं पाहिजे। एकाच ठिकाणी एक अधिकारी कायम बसणं ठीक योग्य नाहीये। तर या बदल्या होणं पण गरजेचं आहे, पण ह्या सगळ्या बदल्या आयुक्त लेवलवरती झालेल्या आहेत। मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या करण्यात आल्यानं त्यावर चर्चा सुरू झाली। मुंबई महापालिकेत नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांची चर्चा झाली होती। त्यानंतर आता पुन्हा झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत प्रशासनानं अधिकृत पत्रक जारी केलं। या बदल्या सहाय्यक आयुक्तांच्या आहेत। गजानन बेल्लाळे यांची घाटकोपरमधून बदली करून त्यांची ए विभागात नियुक्ती करण्यात आली। रोहित त्रिवेदी यांच्याकडे आर उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला। कार्यकारी अभियंता आनंद कंकाळ यांची ई विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून पूर्णकालिक नियुक्ती करण्यात आलेली आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या भूजल साठ्यात खारटपणा वाढल्याचं आढळून आलं असलं तरी समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात